भाऊबीजेच्या दिवशी भावाला कधी ओवाळावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. प्रत्येक मराठी घरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे भाऊबीज. हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचं प्रतीक आहे. यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला, तिला वरदान दिलं आणि तेव्हापासून हा दिवस यम द्वितीया किंवा भाऊबीज म्हणूनही साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे. पण 2025 मध्ये भाऊबीज कधी साजरी होणार आहे आणि या सणाचं महत्त्व काय आहे हेही सविस्तर जाणून घेऊया. आता भाऊबीज कधी आहे आणि तिथी कोणती आहे? तर भाऊबीज हा सण गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला हा सण येतो. द्वितीया तिथीची सुरुवात बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रात्री 8:16 होणार असून या तिथीची समाप्ती गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री 10:46 होणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळून टिळा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. भावाला टिळा लावण्याचा शुभ मुहूर्त गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:13 सुरू होणार आहे. दुपारी 3:28 पर्यंत हा मुहूर्त असेल. त्यामुळे या वेळेत बहिणी आपल्या भावांना ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकतात, असं सांगितलं जात आहे. आता भाऊबीज पूजेची पद्धत आणि विधीही थोडक्यात जाणून घेऊया. भाऊबीजेच्या दिवशी बहिणी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करतात. त्यानंतर त्या आपल्या भावाला आदराने पाटावर बसवतात. यावेळी आपण औक्षण आणि टिळा करावा. बहिणीने आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावावा आणि औक्षण करावं. औक्षण करताना ताटात दिवा, कुंकू, अक्षता, सुपारी आणि मिठाई असावी. औक्षण झाल्यावर भाऊ बहिणीने एकमेकांना भेटवस्तू द्यावी. हे प्रेम आणि आपुलकीच्या देवाणघेवाणीचं प्रतीक आहे. आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी यम आणि यमुनेची कथा ऐकली जाते किंवा वाचली जाते, जी या सणाचं महत्त्व आणि परंपरा अधोरेखित करते. भाऊबीजेच्या दिवशी भावाला गोडधोड जेवण करून वाढलं जातं, ज्यात लाडू, शंकरपाळी, करंजी अशा दिवाळीच्या फराळाचाही समावेश असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाची आणि मदतीची हमी देतो. हा सण केवळ एक विधी नसून भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याची प्रेम, आदर आणि विश्वासाची एक सुंदर गाथा आहे. तर या शुभमुहूर्तावर तुम्हीही तुमच्या भावा किंवा बहिणीसोबत हा पवित्र सण साजरा करू शकता आणि त्याच्या जीवनात आनंद फुलवू शकता. शास्त्रानुसार कोणतेही शुभ कार्य शुभ मुहूर्तावर केल्यानं त्याचं चांगलंच फळ मिळतं आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आधी सांगितल्याप्रमाणे भाऊबीजेच्या दिवसाची एक खूप सुंदर कथा ऐकूया. पौराणिक कथेनुसार यमराज आपली लाडकी बहीण यमीच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते. यमीनं अत्यंत प्रेमानं यमराजाला ओवाळलं आणि मनोभावे त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यमीच्या प्रेमानं प्रसन्न होऊन यमराजानं तिला आशीर्वाद देत वचन दिलं की या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल त्या भावाला अकाली मृत्यूचं भय राहणार नाही आणि तो दीर्घायुष्य होईल. त्यामुळे या शुभमुहूर्तावर ओवाळल्यानं बहीण भावाचं नातं केवळ दृढच होत नाही, तर भावाला यमराजाचं भय राहत नाही आणि दोघांच्याही आयुष्यात सुख समृद्धी येते, अशी धार्मिक मान्यता आहे. तर या दिवशी बहिणीने सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भावाला ओवाळण्यासाठी औक्षण थाळी तयार करावं आणि शुभमुहूर्तात ओवाळावं. तर भाऊबीज हा फक्त सण नसून तो बहीण भावाच्या पवित्र नात्याचा, एकमेकांविषयीच्या प्रेमाचा, शुभेच्छेचा आणि संरक्षणाच्या वचनाचा प्रतीक आहे. तर ही होती भाऊबीजेच्या शुभमुहूर्ताची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अचूक माहिती. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त भाऊबीजेच्या शुभमुहूर्ताविषयी तुम्हाला शंका असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्यावा. शुभ दीपावली. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.